या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की यूट्यूब कसं वापरायचं. याच्यासाठी फर्स्ट ऑफ ऑल क्रोम ओपन केलं, त्याच्यानंतर आत्ता जे चालू आहे ते सगळं बंद करायची आवश्यकता नाही आहे. मी इथे न्यू टॅब तुम्हाला दिसत आहे तिथे गेलो, इथे क्लिक केलं. न्यू टॅबला क्लिक केल्यानंतर इथे रिकामी जागा जी आली तिथे मी डायरेक्टली youtube.com टाईप केलं. नुसतं YOU आल्यानंतर हे पूर्ण बाकीचं त्यांनी भरून काढल्याबरोबर मी एंटर प्रेस करतो आता. ओके, आता एंटर प्रेस केल्यानंतर हा ॲड्रेस आहे youtube.comचा, म्हणजे जो ॲड्रेस किंवा मेन ॲड्रेस किंवा सर्च बार आहे त्याच्यामध्ये youtube.com आला आहे. आणि हा जो खालचा सर्च बार आहे हा यूट्यूबचा सर्च बार आहे. तर इथे मी यूट्यूबच्या आतमध्ये मी सर्च करू शकतो. फॉर एक्झाम्पल मी जर का सर्च केलं कॉम्प्युटर टिप्स, मी एवढं केल्याबरोबर वरती कॉम्प्युटर टिप्स इन मराठी आला आहे, त्यामुळे पूर्ण टाईप करायची आवश्यकता नाही आहे. मी इथे डायरेक्टली क्लिक केलं कॉम्प्युटर टिप्स इन मराठीवर. त्यानंतर लकीली आपलाच व्हिडिओ 24/7 एक्झाम्सचा आत्ता टॉपला आहे. याला प्लेलिस्ट असं म्हणतात, कारण याच्यामध्ये एकदम 17 व्हिडिओ जे आहेत ते मी एकत्र केले आहेत आणि आत्ता हा जो बनतो आहे तो 18वा राहील. आणि असे आय एम होपिंग की बरेच व्हिडिओ मी याच्यामध्ये टाकत राहीन. यावर क्लिक केल्यानंतर ही जी प्लेलिस्ट आहे ही सुरू होते. राईट, मी आता याचा आवाज थोडा कमी करतो आहे. ओके, मी याचा आवाज बंद करून टाकला. आत्ता इथे तुम्ही बघाल की स्पीकरचं जे चित्र आहे त्याच्यावर मी क्लिक करून याचा आवाज बंद करून टाकला. आता हा आवाज मी बंद का केला, कारण की मी जे बोलतो आहे ते तुम्हाला इथे नाही तर ऐकायला आलं नसतं. राईट, इथे तुम्ही जर बघाल तर राईट साईडला इथे सुद्धा स्क्रॉल बार आहे. म्हणजे मी जर का इथे लेफ्ट क्लिक दाबून ठेवलं आणि याला जर का खालती खेचला तर मी यातला कुठला पण व्हिडिओ मला हवा तो, राईट, लाईक फॉर एक्झाम्पल मला इंटरेस्ट आहे जीमेल थीममध्ये, तर मी या व्हिडिओवर खालती जाऊन ओके, किंवा फॉर एक्झाम्पल हां जीमेल थीममध्ये, राईट, मी इथे जर क्लिक केलं तर हा व्हिडिओ बंद होईल आणि तो जीमेल थीमचा जो व्हिडिओ आहे तो सुरू होऊन जाईल. ऑलराईट, लक्षात आलं. आता आणखीन मी याच्यामध्ये यूट्यूबमध्ये काय काय करू शकतो ते तुम्हाला दाखवतो आहे. इथे लेफ्ट साईडला खालती हे जे 2 बार्स तुम्हाला दिसत आहेत ना, ते म्हणजे पॉजचं बटन आहे. मी जर इथे आत्ता क्लिक केलं तर हा व्हिडिओ जो आहे तो तात्पुरता चालणं बंद होऊन जाईल. जसं आपल्या जुन्या टेप रेकॉर्डरमध्ये पॉजचं बटन होतं, हे तसंच पॉजचं बटन आहे. पण आता काय होतं, मी एकदा याला पॉज केल्यानंतर हे पुढे मूव्ह होणं बंद होतं ॲक्च्युली, राईट. बट ॲट द सेम टाईम हे जे बटन आहे आता प्लेमध्ये कन्वर्ट झाला आहे. म्हणजे आता या बटनवर मी जर आता क्लिक केलं तर हे व्हिडिओ हा जो आहे तो चालायला सुरुवात होईल. पुन्हा तुम्ही प्लेवर क्लिक केलं तर ऑफकोर्स यू कॅन क्लोज इट. आता तर जर तुम्हाला फास्ट फॉरवर्ड करायचं असेल तर काय करायचं, हा जो पुढे सरकणारा डॉट आहे ना याला जर तुम्ही पकडून ठेवलं आणि असं फास्ट पुढे नेलं आणि सोडून दिलं तर इट्स लाईक फास्ट फॉरवर्ड. म्हणजे तुम्हाला पुढे त्या व्हिडिओमध्ये शेवटचाच भाग फक्त जर बघायचा असेल तर तुम्ही फक्त याला ड्रॅग जर केलं तर तुम्ही याला पुढे घेऊन जाऊ शकता. हे जे बटन आहे ना स्पीकरचं, हे मात्र आपण बरेच वेळा वापरणार आहोत. म्हणजे इथला हा जो पुन्हा ही जी छोटी पट्टी आहे याच्यावर जर मी क्लिक केलं, सॉरी आत्ता मला हे बंद करणं भाग आहे, कारण की नाही तर तुम्हाला या मेन व्हिडिओचं काही ऐकायला येणार नाही, त्यामुळे मी याला आत्ता म्यूट केला आहे. पण अदरवाईज हा बार जो आहे तो चेंज करून तुम्ही हा जो पर्टिक्युलर व्हिडिओ आहे त्याचा आवाज कमी जास्त करू शकता. अजून एक युजफुल गोष्ट म्हणजे काय की इथे तुम्हाला फुल स्क्रीन म्हणून दिसत आहे पहा. तुम्ही जर का फुल स्क्रीनवर क्लिक केलं तर हा व्हिडिओ संपूर्ण मोठा होईल. हां, आता मी जी काही एरिया मी आत्ता कव्हर केली आहे माझ्या व्हिडिओमध्ये त्या एरियाच्या सुद्धा आत्ता हा बाहेर गेलेला आहे. आणि इथे अलाऊ मी जर क्लिक केलं तर हा तसा त्या पूर्ण पद्धतीने राहिला. माझ्या कर्सर मी जर बाजूला घेतला तर तो कर्सर मध्ये येणार नाही. पण मी जर का आता पुन्हा याच्यावर इथे क्लिक केलं या व्हिडिओवर तर हा इथल्या इथे पॉज होतो, राईट. आणि आता जर का मला या मॅक्झिमम जी स्क्रीन आहे त्यातनं बाहेर निघायचं असेल फुल स्क्रीनमधनं तर फक्त एस्केप बटन दाबायचं. एस्केप बटन दाबल्याबरोबर हा पुन्हा जो आधीचा जो साईज होता त्या साईजमध्ये हा आता परत आलेला आहे. तर मला असं वाटतं की या ज्या गोष्टी आहेत ना या बऱ्यापैकी यूट्यूबमधल्या युजफुल गोष्टी आहेत. आता हे जे व्हिडिओ आहेत हा जो व्हिडिओ आहे तसाच तुम्ही जर का एखादा व्हिडिओ काढलात तर तो तुम्ही अपलोड करू शकता. हां, पण त्या बाबतीत प्रॉबब्ली बेसिक कोर्समध्ये मला ते कव्हर करणं शक्य होणार नाही, कारण मला तुम्हाला आधी शिकवायला लागेल की व्हिडिओ बनवायचा कसा आणि मग त्याच्यानंतर तो अपलोड करायचा कसा. मे बी आपण इंटरमिजिएट कोर्स जेव्हा तुम्ही जॉईन कराल तेव्हा त्याच्यामध्ये आपल्याला हे सगळं बघता येईल. ओके, थँक्यू व्हेरी मच.